नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकर मध्ये पान नंबर पान नंबर 70 आहे। काय चाललं होतं प्रकरण आपलं? कालद्रव्य म्हणजे काय विचारायला लागले ना, म्हणजे आकाशद्रव्याचं सगळं वर्णन सांगून झालं। आता काय काय समजलं आकाशद्रव्यामध्ये? आकाशद्रव्य केवढं आहे, कसं आहे, कुठं आहे, किती आहेत सांगे। अनंत प्रदेशी आकाशद्रव्य आहे, एकच आहे आणि त्याच्या प्रत्येक प्रदेशावर लोकाकाशामध्ये प्रत्येक प्रदेशावर कालाणू आहेत आणि लोकाकाशाच्या बाहेर कुठलंही द्रव्य नाही आकाशद्रव्य सोडून। मग त्या द्रव्यामध्ये आकाशामध्ये अवगाहनाची सामर्थ्य आहे, पण हे द्रव्य बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे तिथं अन्य कुठलेही द्रव्य आढळत नाही। पण हे सगळं समजून आपल्याला काय फायदा? तर माझा आत्मा हे माझ्यासाठी लोक आहे, त्या बाहेरच्या लोकाचं मला प्रयोजन नाही आहे। म्हणजे एक तर एकादशीमध्ये असताना मी दुसरीकडे जाऊ शकत नाही। जसं मनुष्य आहे तर न ऊर्ध्व लोकात जाऊ शकतो, न अधो लोकात जाऊ शकतो। जर नारकी आहे तर ऊर्ध्व पडणे, मध्य पडणे, आणि जर देव आहे तर फार फार तर मध्य लोकामध्ये येऊ शकेल आणि अधो लोकातल्या 1 राजू 2 राजूपर्यंत जाऊ शकेल, एवढंच, त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही। त्यामुळं असं 3 लोकाचं मला काय प्रयोजन नाही आहे। पण स्वरूप समजून घ्यायचं आहे कशासाठी? की सगळीकडं मी फिरून आलो, पण तरीसुद्धा मला सुखाची प्राप्ती झाली नाही, कारण मी बाहेरून सुख शोधलं। देवगतीत गेल्यावर सुख मिळेल, नाहीतर धनाढ्य मनुष्य झाल्यावर सुख मिळेल, नाहीतर कुठेतरी चक्रवर्ती झालो, तीर्थंकर झालो तर मला सुख मिळेल। सगळे हे इच्छा केले आणि त्याच्या मागं धावत राहिलो तर ते पद पण मिळालं नाही आणि ते वैभव पण भोगायला मिळालं नाही, सुख मिळालं नाही। म्हणून माझं सुख कुठं आहे? माझ्या या लोकामध्ये। म्हणून त्यांनी सगळे शब्द वापरलेत ना, स्वलोक म्हणा, चिल्लोक, चितलोक म्हणजे चैतन्य लोक किंवा आत्मलोक, हेच माझं खरं स्थान आहे, त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही। जो आत्मा आहे ना, तो त्याच्या बाउंड्रीमध्येच राहणार आहे, कुठलाही आत्मा असू देत, ज्या शरीरात आहे त्या शरीरातच राहणार आहे, शरीराच्या बाहेर तर जात नाही। त्यामुळं मला या बाहेरच्या लोकांचं काय प्रयोजन आहे? जरी मी म्हटलं हे माझं घर आहे, तरी मी त्या घरात किती वेळ, किती दिवस, किती काळ, मेल्यावर तर घर सुटून जाणार आहे, मग माझं काय म्हणणार मी? म्हणजे किती हेल्पलेस होते माहिती का? जसं तुमचं समजा बाहेर नोकरी करत असाल आणि त्यांनी समजा तुम्हाला क्वार्टर्स वगैरे दिले तिथं राहायला, सगळी फॅसिलिटीज दिली, जॉब दिलं, काय कॅब दिलं, खायची प्यायची सोय दिली, सगळं दिलं, आणि एक दिवस रेजिग्नेशन, काय म्हणायचं त्याला, तुम्हाला ले ऑफ केलं असं म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, तुम्हाला रेस्ट्रिकेट केलं असं म्हण, तर काय म्हणतात ते माहीत नाही मला, म्हणजे तुम्हाला काढून टाकलं जॉबवरनं, तर तिथं काय काय राहिलं तुमचं? आता तुम्हाला एका क्षणात ते सगळं सोडून द्यावं लागतं। मग तिथं किती दुःख होतं की हे माझं सगळं होतं आणि मला हे सगळं सोडून द्यावं लागतंय। म्हणजे बाहेर जे काही माझं म्हणायला जाता ना, ते माझं म्हणलं की दुःख आहे। मग काय सांगायला? म्हणून माझं आहे ते माझ्याजवळ आहे, कोणी माझं घेऊन जाऊ शकत नाही किंवा माझ्यापासून कधी ते दूर होत नाही। म्हणून मी जिथं राहतो तो लोक चितलोक आहे, तोच माझं स्थान आहे। हे समजलं आकाशद्रव्याचं वर्णन सांगितल्यावर। आता कालद्रव्य म्हणजे काय सांगायला लागले निरंजन? कालद्रव्याविषयी माहिती सांग म्हणे, मला तर उत्सुकता लागली आहे। तुला काही लागली नाही? निष्कलंक, यामध्ये परिवर्तन, हेतुत्व इत्यादी गुण आहेत, त्यास कालद्रव्य म्हणतात। कालद्रव्याचं लक्षण परिवर्तन, हेतुत्व, साही द्रव्यांच्या परिवर्तनामध्ये जे मदत करतं त्याला म्हणायचं कालद्रव्य। स्वयं बदलणाऱ्या किंवा परिणाम करणाऱ्या, जोरात वाच, मग मी वाचू का? स्वयं बदलणाऱ्या, परिणमन करणाऱ्या जीवादिक द्रव्यांच्या भाववती शक्तीमुळे होणाऱ्या भावात्मक परिणमनामध्ये
जे निमित्त मात्र असते त्यास कालद्रव्य म्हणतात. काय समजलं? मी माझं परिणमन स्वयं करणार आहे, त्याच्यामध्ये मदत करतं ते कालद्रव्य आहे. म्हणजे मला बदलवतं असं नाही आहे, मी बदलणार आहे तर मला मदत करतं. त्यामुळे ते उदासीन निमित्त आहे, जबरदस्ती कोणाचं परिणमन करवत नाही. परिणमन करणाऱ्या जीवाधिक साही द्रव्य घ्यायची ज्यांच्यामध्ये की भाववती शक्ती असते, त्यांच्या परिणमनामध्ये निमित्त मात्र असतं ते कालद्रव्य. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक फिरण्यासाठी लोखंडाची खीळ स्थिर असते, त्याप्रमाणे लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू अनादि अनंत स्थिर आहेत. काय समजलं? म्हणजे ते जसं ते कुंभाराचं चाक एका खिळेवर आहे, तसं ते चाकावर ते चाक, त्या खिळ्यावर ते चाक फिरत राहते, म्हणजे ते चाकाला ती खिळा मदत करतोय फिरण्यासाठी. तसं लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर जो एक एक कालाणू आहे तो तिथं येणाऱ्या, जसं सांगितलं होतं ना एकदा, काय आता समज हा कालाणू आहे एका ठिकाणी कुठंतरी लोकाकाशामध्ये, हा लोकाकाश आहे समज एवढा, आता त्याचा आकार वगैरे समजून घे. फक्त या जागेवर कालाणू, एक कालाणू आहे, त्या कालाणूंनी कार्य काय केलं, काय कार्य करतं ते कालाणू तर स्वयं परिणमन करत आहे. आणि त्यावेळेस तिथं जे अन्य द्रव्य येणार ना, समजा इथं जीव आला कुठला, भुदगल आलं, चालता फिरता समजा कुठली तरी गाडी गेली, तर त्यावेळेस इथं जेव्हा ते आलं द्रव्य कुठलंही साई द्रव्यांमधले, त्यावेळेस ह्याचं परिणमन चालू असताना ते आले त्या स्थानामध्ये, तर त्यांचं पण परिणमन होण्यामध्ये ते निमित्त झालं. बस, काय कळलं? म्हणजे एक्झाम्पल सांगू, मी हात हलवला, आत्ता दिसतोय, आता हे खडू हललंय का नाही, मग मी हात हलवला का खडू हलवला? हां, मग तिथं त्या जागेमध्ये जे आहे ना ते सगळं परिणमित व्हायला लागले. त्यावेळेस जे काही त्या ठिकाणी आलं त्यांचं परिणमन सहजतेने होत आहे. म्हणून सांगितलं की तसंच कालद्रव्य सुद्धा, नको आहे का तुला, बंद करू दे का? म्हणजे कालद्रव्य सुद्धा काय करते, त्याच्या प्रदेशामध्ये जेव्हा जे पण द्रव्य येतं त्याचं परिणमन करण्यामध्ये ते मदत करते. ते स्वतः परिणमन करायला लागले आणि जेव्हा कोणी त्यांच्यामध्ये आलं तर तिथं ते परिणमित होतं. जसं ऊसाचं आपलं परिणमन व्हायला लागले आणि ते असं नाही, कोणामुळं नाही, म्हणूनच सांगते की हे बघ की, ऐक मला, तुमचं रस काढता माहिती आहे, ऊसाचं रस काढतो त्यावेळेस ते जे मशीन आहे त्या मशीनचे 2 चाकं फिरायला लागलेत. कसे? असे, हां, असे फिरायला लागलेत. मग ते चाकं फिरायला लागले, त्याच्यामध्ये ते ऊसाचं कांडकं गेलं. सांग, कोणी कोणाला पिसलं, कोणी कोणाला फिरवलं? मशीन तर स्वतः फिरायला लागली आहे, त्याच्यामध्ये गेलं ना ते कांडकं म्हणून फिरलं, म्हणजे मशीननी फिरवलं असं नाही. तसंच त्या मशीनच्या चाकाच्या ठिकाणी धर कालद्रव्य स्वयं परिणमन करायला, समज ते गोल गोल फिरायला लागले. मग त्यावेळेस जेव्हा तुम्ही इथं आला त्यावेळेस त्या प्रदेशामध्ये तुमचं परिणमन चालू आहे, मग त्या प्रदेशातला कालाणू तुम्हाला मदत करतो, एवढंच. समज तू इथून तिथं गेला, इथून तिथंपर्यंतचे सगळे कालाणू तुझ्या परिणमनामध्ये निमित्त आहेत. जसं तू मुंबईला जाणार, इथून मुंबईपर्यंतचे कालाणू प्रत्येक प्रदेशावर आहेत, त्यामुळं तू हल्ला, बोलला, झोपला, जे काय करणार ना सगळ्यामध्ये परिणमनामध्ये कालद्रव्य तिथं आहे, परिणमनासाठी निमित्त आहे, पण ते करता नाही. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक फिरण्यासाठी लोखंडाची खीळ स्थिर असते, त्याप्रमाणे लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू अनादि अनंत स्थिर आहे. पुढं कालद्रव्य टाइम असे म्हणतात ना, अवय कुमार, हो, जे लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालाणू आहे ते निश्चय कालद्रव्य होय व समय, क्षण, तास, दिवस, महिना, वर्ष आदीच व्यवहार काल म्हणतात. कालद्रव्यात उत्पाद वेळ सतत चालू आहे. म्हणजे जे कालाणू आहे तो निश्चय कालाणू म्हणायचा, हे स्वतःमध्ये परिणमन करायला लागले, त्याच्यामध्ये येणाऱ्या द्रव्याचं परिणमन व्हायला लागले. पण जे काही ह्याचं पर्याय आहे त्याला म्हणायचं
हे टाईम जे काय तुम्ही म्हणता ते समय, निमिष, घंटा, मिनिट वगैरे सगळं ते त्या कालद्रव्याची पर्याय आहे. निरंजन. समय कशास म्हणतात? अभय कुमार. एक परमाणू मंद गतीने शेजारच्या परमाणूच्या क्षेत्रात जाण्यास जेवढा काळ लागतो त्यास समय म्हणतात. येथे समय म्हणजे वेळ असा लौकिक अर्थ अभिप्रेत नाही बरं का. काय म्हणायचं आहे? आता हा एक परमाणू आहे, समय हा कालाणू आहे, एकदम छोटा आहे बरं का, दोन्ही आपलं मोठा करून दाखवायला तुला, आणि याच्या बाजूला एक कालाणू आहे. तर परमाणू पण एवढाच आहे. त्या लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालाणू आहे. जेवढं कालाणू आहे तेवढाच परमाणू पण आहे. मग त्या परमाणूला एका प्रदेशावरून जवळच्याच निकटच्याच एकदम, हे दाखवणं पण स्थूल झालं, याच्यात भरपूर प्रदेश गेले, पण याच्या जवळच्या प्रदेशामध्ये जायला या परमाणूला इथं जायला जेवढा वेळ लागला त्याला म्हणायचं समय, कालद्रव्याची पर्याय. आणि त्या परमाणूने जेवढी जागा व्यापली त्याला म्हणायचं प्रदेश. आणि तो परमाणू एक प्रदेशी. कोण व्यापलं तर परमाणू. त्यामुळं सगळ्यात हे मिनिमम ज्यांचं प्रमाण आहे त्यांचं सांगायला लागले. द्रव्यापेक्षा सगळ्यात मिनिमम कोण? परमाणू. त्याचं प्रदेश मिनिमम कोण? प्रदेश. त्याचं काळ किती मिनिमम? समय. तर अशा रीतीने जे काय सांगितली व्याख्या, एका परमाणूला एका प्रदेशावरून एकदम निकटच्या प्रदेशावर जायला किती वेळ लागतो त्याला म्हणायचं समय. काय समजलं? एका परमाणूला त्याच्या निकटच्या परमाणूच्या प्रदेशात जायला जेवढा वेळ, हां, त्याला म्हणायचं. ते पण मंद गतीने, फास्ट नाही. फास्ट गेला तर कुठंपर्यंत जातो परमाणू? वर सांगितलं ना, कुठं? सिद्धशिलेवर जातो एका समयात. पण मंद गतीने जातो तर दाखवलं होतं मध्य लोकांनी, तर वर सिद्धशिला आहे तर, किंवा इथं खाली पाताळ लोक, इथून पण 14 राजू जायला एक समय सुद्धा लागेल त्याला. म्हणजे जर फास्ट गेला तर एक समयात 14 राजू जाईल, आणि मंद गतीने गेला तर दुसऱ्या प्रदेशावर जायला जेवढा वेळ लागला त्याला म्हणायचं समय. निष्कलंक. समय हा कालाचा अविभाज्य अंग असून, वाचू कमी तुला त्रास होतो. समय हा कालाचा अविभागी अंश आहे. म्हणजे परमाणूला काय म्हटलं होतं? त्या पुद्गलाचा अविभागी अंश. पुद्गलाला जर कट करत करत छोटं करत गेलो तर सगळ्यात लास्ट पार्ट आहे त्याला म्हणायचं परमाणू. तसं क्षेत्र, क्षेत्र म्हणजे जागा. मग त्या प्रदेशामध्ये जर कमी करत गेलं तर लास्ट पार्ट काय आहे? प्रदेश. तसं जेव्हा काळाचे अविभागी अंश बघायला गेलो, काळाला जर कट करत गेलो किंवा छोटा अंश काढत गेलो, त्याचं तर लास्ट अंशला म्हणायचं समय. एका सेकंदामध्ये असंख्यात समय असतात. काय कळलं? म्हणजे तुमचं गणित आहे ना, जे सायन्स शिकायला जायला लागलेस तू बाहेर, सगळं ते इतकं ढोबळ आहे ना, आमच्याकडे इतकं सूक्ष्म आहे, इतकं जास्त मास्टर आहेत ना आमचे टीचर जे तुमच्या टीचरच्या समोर म्हणजे केवळज्ञानी आहेत ते. त्यामुळं तुम्ही त्या एका सेकंदाला धरू शकता, त्याच्यापेक्षा पुढं जाऊ शकता की. ते काय म्हणते तुमच्या रनिंग रेसच्या मीटरवर असते ना, सेकंडच्या पण पुढं असते काहीतरी, काय म्हणतात त्याला, नॅनो सेकंड का काय तर मिनी सेकंड. पण त्याच्यापेक्षा पण पुढं जाऊन त्यांनी तर त्याच्यामध्ये किती 100 दाखवतील का काय, 10 दाखवतील काय माहिती. एका समयामध्ये एका सेकंदामध्ये पार्ट्स आहेत 100. मग तसं इथं तर आम्ही असंख्यात समय सांगतोय एका सेकंदामध्ये. कालद्रव्य धर्म अधर्मद्रव्याप्रमाणे अमूर्तिक असूनही युक्तीने तर्काने सिद्ध करता येते. इथं आहे का कालद्रव्य? आता आहे ना? हां, नाही का म्हणाला? मग कशावरनं आहे? इथं कालद्रव्य आहे का आता? कशावरनं सांगायला येतं की? हां, हात हलवला ना मी तर परिणमन झालं. म्हणजे इथं कोणतं आहे निमित्त? कोण आहे? दुसरं कुठलं द्रव्य निमित्त नाही आहे. कालद्रव्यच फक्त परिणमनामध्ये निमित्त असतं. त्यामुळे इथं पण कालद्रव्य आहे. तुमच्या घरी आहे का कालद्रव्य? आहे? मुंबईला आहे का? लय जास्त आहे का तिथं? का फास्ट आहे तिथं?
कालद्रव्य सत्ताभूत पदार्थ आहे म्हणूनच त्यास आकार आहे हे सिद्ध होते व जेथे आकार आहे तेथे प्रदेशात्मकता आहेच. कालद्रव्य एक प्रदेशी परमाणूच्या आकाराचे आहे. वैदिक दर्शनकारांनी काल नावाचा पदार्थ मानला परंतु त्यास प्रदेशात्मक मानले नाही. म्हणजे एकतर कालद्रव्य श्वेतांबर मतवादींनी मानलं नाही, कालद्रव्य नसतं असं ते म्हणतात, किंवा कालद्रव्याला पर्याय म्हणतात ते. पण काल हे द्रव्य आहे, द्रव्य असल्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे त्यांना पण आपण सिद्ध करून सांगितलं की कालद्रव्य 6 द्रव्य आहेतच. कुठे गेलं? हां, कालद्रव्य एक प्रदेशी परमाणूच्या आकाराचे आहे. झालं की ते प्रदेशात्मक मानले आहे. लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक असे नियमाने एक प्रदेश मात्र किंवा अनुप्रमाण असलेले असे कालानु स्थिर आहेत व ते कधीही परस्परांमध्ये मिसळत नाही. का नाही मिसळत? एक द्रव्य नाही, कालाणूमध्ये का नाही मिसळत? एकच द्रव्य किती? हां बरोबर, कारण कालाणूचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मला सांग, परमाणू आहे की नाही, ते परमाणू पण असंच आहे. हे परमाणू आहे तर हा परमाणू या परमाणूशी जाऊन अटॅच होऊ शकतो. असं जाऊन इथं मिसळला तर समज असं काहीतरी फॉर्मेशन होणार त्याचं. मग असं कालाणू सुद्धा सगळे जवळजवळ असताना त्यांचं बंध स्कंध एक युनिट का नाही होत? कालाणू कधीच एकत्र येऊन त्यांचं बंच होत नाही जसं परमाणूंचा बंच होतो. का बरं असं? वायर आली मध्ये. कालाणू एकमेकाला चिपकत का नाही? जसं परमाणू चिटकतो तसं कालाणू का नाही चिटकत? नाही, काय सांगायचं, बंद होण्यासाठी जे कारण पाहिजे ना ते परमाणूमध्ये आहे, कालाणूमध्ये नाही आहे. मग काय कारण आहे? स्निग्ध आणि रुक्ष हे गुण ज्याच्यात असतात ना त्यांचाच बंध होतो. मग परमाणूमध्ये स्निग्ध रुक्ष गुण आहेत, पुद्गलामध्ये आहेत. स्पर्श गुण आणि स्निग्ध रुक्ष हे त्याचे पर्याय पुद्गलामध्ये आहेत. कालाणूमध्ये हे गुण नाही, त्यामुळे ते कितीही जवळ आले, कितीही दिवस राहिले तरी सुद्धा ते एकमेकांना स्पर्श करत चिटकत नाहीत, किंवा काय म्हणायचं, बांधले जात नाहीत एकमेकांशी. फक्त आहेत, निकट आहेत एवढंच, पण ते एकमेकरूप होत नाहीत, परस्परामध्ये मिसळत नाहीत. अनादि अनंत काळ स्वतंत्रतेने व शुद्धतेने राहतात. यावरून आपणास हा बोध मिळतो की आपणही अनादि अनंत ध्रुवास जाणून स्वतंत्रतेने व शुद्धतेनेच राहावे. आपण काय करायला जातो? मित्र नवीन भेटला की चिकटलोच. म्हणजे त्याच्याशी लगेच मैत्री, एकत्व, किती घनिष्ठ संबंध होऊन जातो. म्हटले ना, ट्रेनमध्ये जाणार आता तू, तर ट्रेनमध्ये ये जा करताना लय जण भेटतात. मग ते भेटले की तिथं तेवढ्या वेळापुरते फ्रेंड्स झालेले असतात, पण तिथं लगेच सोडून दिलो का, जवळ बसलेले असतात तर ते झालेच, अटॅच झालेलेच असतात. कसं? मग सुरू झालं चॅटिंग, फेसबुक, तुमचं काय काय म्हणतात मला तर लय माहीत पण नाही. मग फोन कॉल्स वगैरे, मेसेजेस, म्हणजे काय झालं, तुम्ही अटॅच झाला. म्हणजे आता ते अटॅचमेंट वेगळं. पण असं कालाणू त्याच्याजवळ कोण पण येऊ दे, त्याच्या प्रदेशात येऊ दे कोण पण, तरीसुद्धा तो कोणाला धरत नाही, म्हणून तो शुद्ध आहे. तसं माझा आत्मासुद्धा स्वभावाने शुद्ध आहे, स्वतंत्र आहे. तसेच प्रत्येक पदार्थ पर्याय दृष्टीने परिवर्तनशील आहे. त्या परिवर्तनास निमित्त मात्र कालाणू आहे व ध्रुव दृष्टीने द्रव्यास पाहिले तर मूळ शाश्वत सच आहे व हा पर्यायाचा जनक आहे. या शाश्वत ध्रुव अखंड स्वभावात झाले तर शांती प्राप्त होते. ध्रुवाच्या अनुभूतीस प्राप्त झालो तर सर्व काही प्राप्त झाल्याप्रमाणे आहे. आता प्राप्तव्य काही राहिले नाही. पर्यायाकडे दृष्टी केली की नित्य भय, स्वार्थ व्याकुळताच जाणवते. म्हणजे जर पर्यायाकडे आपण पाहायला गेलो तर तिथं भय होतं, तिथं नित्य आपल्याला आकुलताच होते, हे सांगायला. म्हणून कुठल्याही द्रव्याकडे पाहताना पर्याय दृष्टीने पाहायचं नाही. म्हणजे काय, तू कोण आहे? जीव ग बस, माझ्यासमोर जीव. बाहेर गेल्यावर आपण निर्जीव असतो, हो कधी. बाहेर गेल्यावर मी नमोकार असतो, बाहेर गेल्यावर मी मनुष्य असतो, मी मुलगा असतो.
मग हे जे काय पर्याय आहेत ना, या पर्यायाकडून पाहतो तोपर्यंत आकुलता आहे. जेव्हा स्वभावाची दृष्टी करतो, तो जीव आहे असं पाहतो, त्यावेळेस तिथं आकुलता होत नाही. मग कुठलंही द्रव्य असू दे त्याला शुद्ध दृष्टीने पहा, तर तिथं आकुलता नष्ट होणार. शाश्वत ध्रुव अखंड स्वभावात जाणले तर शांती प्राप्त होते. ध्रुवाच्या अनुभूतीस प्राप्त झालो तर सर्व काही प्राप्त झाल्याप्रमाणे आहे. म्हणून त्याची प्राप्ती व्हावं हे ध्येय असावं. कुठेही गेलो तरी सुद्धा, मुंबईत गेलो तरी सुद्धा आत्म्याला जाणू शकतो. सांग मुंबईत राहणार नाही, मुंबईत काय धर्म नाही, जिथं धर्म आहे तिथं मला स्थान मिळो असं भाव करायचे. पुढं अभय कुमार. कालद्रव्य समजून हा फायदा की प्रत्येक समय उत्पन्न प्रध्वंसी आहे, समय निघून जात आहे. शास्त्रज्ञांनी कितीही संशोधन केले तरी गेलेला समय, गेलेला ऋतू परत आणू शकत नाही. म्हटलेच आहे, एक समय यह जात है, तीन लोक का मूल. म्हणून प्रत्येक समयाचा उपयोग सतला जाणण्यासाठी केला तरच सुदुपयोग. काय कळलं? प्रत्येक समय कितीही संशोधन लावले तरी सुद्धा तुम्हाला गेलेला वेळ परत आणू शकत नाही. टाईम मशीन असते ना तुमच्याकडं? टाईम मशीन निघालंय की नाही का? टाईम मशीननी मागं जायचं 10 वर्षापूर्वी. कुठं होता 10 वर्षापूर्वी? मी जवान होतो, मी काम करत होतो, पैसा मिळवत होतो, माझे सगळे अधीन होते. नाहीतर मी 10 वर्षापूर्वी जवान होते, छोटी होते. असं कुठं कुठं जाऊन येणार? टाईम मशीनमधनं सगळ्यांना फिरायचं आहे. पण असं टाईम मशीन आजपर्यंत कुठल्याही सायंटिस्टला शोधता आलं नाही. कारण ते कालद्रव्य आहे, त्याला पुढं जायचा रस्ता माहीत आहे, मागं जायचा रस्ताच माहीत नाही, रिवर्स गेअरच नाही आहे त्याच्यामध्ये. कालद्रव्य समजून हा फायदा की माझा स्वकाळ जो आहे तो अनादि अनंत आहे. आत्मा जो आहे तो असं नाही आहे की त्याला काहीतरी 10 वर्षाचं काळ आहे, 15 वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य आहे आपलं आत्ता, म्हणून तो जीव पण 100 वर्षाचा आहे असं नाही. अनादि अनंत आहे, त्यामुळे त्याचं स्वकाळ त्याच्यामध्ये आहे. मग त्या काळाने कधी मागं पुढं जायचं म्हटलं तर मागच्या पर्यायात कुठं होतं मी? समजा देव होतो, इंद्र होतो, किंवा काहीतरी अप्सरा होतो. मग जावा बघू मागं का नाही? बरं जाऊ दे, पुढं जावा. पुढच्या भवात समजलं की मी तीर्थंकर होणार आहे, मरीचीला समजलं की पुढच्या अनेक भवानंतर मी तीर्थंकर होणार आहे. मग त्यांनी काय केलं? ते टाईम मशीन नव्हतं म्हणून तिथंच तीर्थंकर झाला. तिथंच मी तीर्थंकर आहे असं मानलं त्यांनी. त्या भवात जाऊसपर्यंत वाट नाही बघितली, मीच तीर्थंकर, आत्ताच तीर्थंकर आहे असं म्हणून तो सगळ्यांना, त्या महावीर आदिनाथ भगवंतांच्या समोशरणामध्ये जाणाऱ्या सगळ्यांना रोखलं आणि म्हणले काय जात आहे तिकडं आदिबाबाकडे, इकडं या. म्हणजे असं दुसऱ्यांना भ्रष्ट केलं. त्यामुळं त्याला अनेक भावपर्यंत फिरावं लागलं. निष्कलंक, तुला असेही सुचवायचे दिसते की मरण 2 प्रकारचे आहेत. भावमरण. पहिले भावमरण. सूक्ष्म रूपाने जीवनातील प्रत्येक पर्याय उत्पन्न होऊन नष्ट पावते. हा त्या पर्यायाचा मृत्यू म्हणजेच भावमरण होय. ते प्रतिसमयाला चालू आहे. म्हणजे आपण प्रतिसमयाला प्रत्येक पर्यायाच्या अपेक्षेने जन्ममरण चालू आहे, म्हणून ते भावमरण म्हणायचं. आणि भवमरण म्हणजे तुम्ही ज्या पर्यायात आहे, ज्या शरीरात आहे, त्या शरीराची जेवढी स्थिती त्याला म्हणायचं भवस्थिती. आणि ते मेलं की त्या शरीरातून गेलेलं असताना ते भवमरण झालं. स्थूल रूपाने आयुष्य संपल्यावर जीवापासून शरीराचा वियोग होणे म्हणजेच भवमरण होय. तेव्हा प्रत्येक पर्यायाचा स्वतःला चालण्यासाठी उपयोग केला तर मृत्यू पावणारी प्रत्येक पर्याय सार्थकी लागेल व या शुद्धात्मानुभवाच्या संस्काराने भवमरणाच्या वेळेस सच्चे लेखन म्हणजे सल्लेखन साध्य होईल. त्यामुळे संपूर्ण वर्तमान जीवन व भावी जीवन आनंदमय होऊन जाते. अज्ञानी मृत्यूस घाबरतो, हेच अज्ञान आहे, मोह आहे. कारण अस्थिर शरीरास स्थिर ठेवू शकतो व शरीर ठेवू इच्छितो व शरीर तर स्थिर राहत नाही हे पाहून इच्छेची विफलता जाणवते व इच्छेविरुद्ध घडणाऱ्या घटनेस अनिष्ट भयंकर मानू लागतो. काय समजलं? म्हणजे शरीराला तर टिकवायचं आहे, मरू द्यायचं नाही आहे, चांगलं राहावं ही इच्छा आहे, पण शरीर माझ्या अधीन नाही आहे, त्यामुळे ते तर त्याचं परिणमन करणार आहे. मग मी मरायलो हे समजायला लागल्यावर समजते ना मामा, मी मरणार कधी ते का नाही समजत?
आता सगळी शक्ती कमी झाली शरीरातली म्हणल्यावर एक एक इंद्रिय निकामी व्हायला लागली म्हणल्यावर आपलं आयु आता संपत आलाय समजतंय. तरी पण समजून घ्यायचं नसतं लोकांना. ते त्या अवयवांना ठीक करायला जातात, ठोकून ठोकून त्याला, नाही तू अजून माझ्याबरोबर राहायला पाहिजे, अजून माझं आयुष्य वाढायला पाहिजे. जसं एक स्त्री होत्या, किती 95 एज क्रॉस्ड, 90 क्रॉस्ड होत्या आणि त्या पडल्या तर त्यांचा खुबा फ्रॅक्चर झाला होता. आणि आता 90 क्रॉस होत्या म्हणल्यावर डॉक्टर पण म्हणाले की त्यांना रेस्ट द्या आता ऑपरेशन करण्यापेक्षा. असं म्हणजे ऑपरेशन करणं पॉईंट नव्हता, कारण रिकव्हरी किती होणार आणि त्यांना किती सहन होणार ह्याच्यासाठी. म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की राहू दे जसं आहे तसं, फक्त काळजी घ्या, एका ठिकाणी झोपा वगैरे असं. तर ते त्यांना कुठं करमतंय एके ठिकाणी पडून राहायचं. म्हणजे ते सारखं हलणार, पाय हलवणार, त्यात खूप वेदना होणार, त्या खूप ओरडणार, असं सगळं झालं. आणि मग त्या डॉक्टरांकडून नेलं त्यांना आणि म्हणले की नाही ऑपरेशन कराच. आणि ऑपरेशन केलं, किती सहन होणार त्याचं त्रास, कारण सगळी हाडं ठिसूळ झालेली असतात, शक्ती संपलेली असती शरीरातली, त्यामुळं ते जास्त वेदना सहन कराव्या लागल्या आणि थोड्या वर्षातच मरण झालं. म्हणजे काय करतो, मला मरायचं नाही आहे तर सगळे अवयव मी ठीक करायचा प्रयत्न करतो. दात पडल्यावर काय सांगतात सांगा, दात सांगतात की टाइम आउट व्हायला लागलंय तुमचं, काउंटडाऊन चालू झाले. 32 दात असतात ना, एक एक पडायला लागल्यावर वैराग्य व्हायला पाहिजे. किती पडलेत? सगळे पडलेत ना. मग गट्ट आहे पडा की मी गट्ट आहे. मग कवळी लावून आजकाल लोक आयुष्य वाढवतात ना. लावली आहे कवळी, लावली आहे का? होय. म्हणजे ते देवदूत सांगते हो की केस पांढरे झाले तर समजून घ्या तुमचं आयुष्य संपत आलंय, दात पडले तर समजून घ्या झालंय तुमचा टाईम जायची वेळ आली आहे, कानाला कमी ऐकू यायला लागलं, डोळ्याला कमी दिसायला लागलं, नाही आम्ही चष्मा लावणार, मशीन लावणार, काय केस काळे करणार पण जगणार. म्हणजे इतकी तयारी असती लोकांची, कारण त्या काळाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो. पण कोणीही काळाला मागं आणू शकत नाही किंवा पुढं नेऊ शकत नाही. कुठंपर्यंत आलं? संपूर्ण वर्तमान जीवन व भावी जीवन आनंदमय होऊन जाईल. कधी? जर आत्म्याची ओळख झाली तर. अज्ञानी मृत्यूस घाबरतो, हेच अज्ञान आहे, मोह आहे. कारण अस्थिर शरीरात स्थिर ठेवू इच्छितो आणि शरीर तर स्थिर राहत नाही. माझ्या इच्छेप्रमाणे त्या शरीराला बदलवण्याचा प्रयत्न करतो, पण ते शरीर तर जसं आहे तसं राहतं. परंतु ज्ञानी पदार्थाची परिवर्तनशीलता जाणतो व स्वीकारतो. परिवर्तनशीलतेस रोखण्याचा प्रयत्न करीत नाही, कारण परिवर्तन रोखणे असंभव आहे. त्यामुळे ज्ञानी ध्रुवाच जाणतो, म्हणजे मरणास सामोरे जातो, यासच वीरमरण म्हणतात. काय कळलं? परिवर्तन व्हायला लागले हे तर होणारच आहे. जसं म्हणलं की त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुला 1 महिन्याचं आयुष्य आहे शेवटचं, म्हणजे 1 महिना राहिला आहे तुझा. तर आपण काय करायला जातो, अजून थोडंसं वाढावं ह्याच्यासाठी चांगले अजून दुसऱ्या डॉक्टरांना दाखवणार, दुसरे औषधं घेणार, जेणेकरून की 1 महिना वाढावा अजून. जसं काय झालं होतं मागं सांगितले होते, त्या मनुष्याला त्रास व्हायला म्हणून तो चेकअप करायला गेला हॉस्पिटलमध्ये आणि त्याचे रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी मिळणार होते. ते दुसऱ्या दिवशी गेला आणायला आणि ते रिपोर्ट्स आले तर दिसलं त्याला की त्याला कॅन्सर झाला होता आणि लास्ट स्टेजचा कॅन्सर, आणि त्यामुळे तो वाचणारच नव्हता. मग त्यांनी सांगितलं की तू लई तर लई 2 महिन्यामध्ये मरशील, असं डॉक्टरांनी सांगितलं. मग त्याला इतकं वाईट वाटलं, तो म्हणाला मला फक्त ऑक्टोबर चालू होता, तो म्हणाला मला फक्त क्रिसमस क्रॉस करायचं आहे, क्रिसमसचं सेलिब्रेशन करायचं आहे, मग ते झाल्यावर मी मेलं तर चालतं आहे. मग डॉक्टर म्हणले मी काय देव नाही आहे, मी तुला फक्त काय करू शकतो, ट्रीट करू शकतो, जेवढं होईल तेवढं होईल, जाईल तर जाईल नाही तर नाही, तुझं लक. मग आपलं ते रोज त्यांची ट्रीटमेंट चालू होती, रोज त्याची जाप काय किंवा इच्छा काय, क्रिसमस क्रॉस होऊ दे. आणि आला क्रिसमसचा दिवस, क्रॉस झाला. आता 25 डिसेंबर बरं का. आणि मग एक दिवस आता अजून त्याला मिळाला आहे ना, तर तो पर्वणी त्याच्यासाठी.
असं करत 5-6 दिवस गेले आणि 1 जानेवारीला तो मेला. मेल्यावर त्याचं पोस्टमार्टम झालं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्याला कॅन्सर वगैरे झालेला नव्हता. मग तहकीकात झाली सगळी. ते रिपोर्ट्स घेतलेले परत सगळं फ्लॅशबॅकमध्ये गेले आणि त्या घरातल्यांनी सगळे रिपोर्ट शोधून काढले आणि म्हणले की डॉक्टरांनी तर सांगितलं होतं कॅन्सर झाला आहे. मग ते ज्या दिवशी रिपोर्ट घ्यायला गेला होता त्या दिवशी कोण होतं त्याकडनं वगैरे बघितल्यावर समजलं की रिपोर्ट मिसप्लेस झाला होता. म्हणजे दुसऱ्याचा रिपोर्ट ह्याला दिला होता आणि हा होता नॉर्मल एकदम ठणठणीत होता, तर त्याला सांगितलं गेलं तुला कॅन्सर झाला आहे. मेला कसं काय सांगा? तो तयारी झाली ना त्याची की मी 2 महिन्यांनी मरणार आहे. स्वतःला मारतो आपण, हेच सांगायचं आहे. कोणी मारलं नाही त्याला. कुठलेही बॅक्टेरियाज नव्हते, कॅन्सर नव्हतं, रोग नव्हता, काय नाही. एकदम शाबूत माणूस होता. पण मेला का नाही? पण त्याची इच्छा होती क्रिसमस क्रॉस करायचं म्हटलं तिथंपर्यंत जगला आणि नंतर आता मी मरणारच आहे. म्हणजे ह्या विचारानेच काय केलं आपण स्वतःला मारतो. कशासाठी सांगितले? हां, परिवर्तन रोखू शकत नाही. जे होणार आहे ते घडणार आहे. पण आपण काय करतोय त्या परिवर्तनामध्ये परत परिवर्तन करायला जातोय. म्हणजे जे होणारं चेंज आहे ते नुसतं न्यायिकतेने बघत नाही तर त्याच्यामध्ये पण चेंज करायला जातो. म्हणून अस्थिर होतो, आकुलता करतो. जर समजलं की मला माझं मरण येणार आहे तर ज्ञानपूर्वक सामोरे जावा, तर त्याला म्हणायचं वीरमरण. निरंजन. लौकिकात मृत्यूस काळ म्हणतात. ते अभिप्रेत आहे का? किंवा असे घटविले तर बालक अवस्थेचा मृत्यू व किशोर अवस्थेचा जन्म, किशोर अवस्थेचा मृत्यू व युवा अवस्थेचा जन्म, युवा अवस्थेचा मृत्यू व प्रौढ अवस्थेचा जन्म, प्रौढ अवस्थेचा मृत्यू व वृद्धावस्थेचा जन्म होतो. अशा रीतीने एकाच शरीरामध्ये जन्म मरणाची अतूट संतान चालत आली आहे. म्हणजे त्यांनी विचारायला एक कालद्रव्य आहे ना, तर काल म्हणजे काय? मृत्यू आहे का? कारण मृत्यूला पण काळ म्हटलं जातं ना. तर काल म्हणजे मृत्यू आहे का कालद्रव्य आहे? तर आता त्यांना सांगणार उत्तर की ते काल म्हणजे यमराज नाही आहे. काल आला म्हणतो ना आपण, काळ आला पण वेळ आली नव्हती. म्हणजे यमराज येऊन टकटक करून गेला का दरवाजावर? म्हणजे काळ म्हणजे मृत्यू नाही आहे हे सांगायचं आहे. असं तर मृत्यू प्रतिसमयाला चालू आहे. म्हणूनच त्यांनी घेतलं बालक अवस्था गेली तर पुढची अवस्था आली, पुढची अवस्था आली, म्हणजे मागच्या अवस्थेचं मरण झालं. अभय कुमार. हे तर खूपच स्थूल दृष्टीने झाले. प्रत्येक द्रव्यात मग ते जीवद्रव्य असो वा अजीवद्रव्य, प्रत्येक पर्याय उत्पन्न होऊन नष्ट होते व प्रत्येक पर्याय स्वयोग्यतेने योग्य वेळेस प्रगटते. पर्याय मागे पुढे करता येत नाही, यास निमित्त मात्र कालद्रव्य आहे. हे सर्व व्यवस्थित समजले व स्वकालास किंवा स्वभावास जाणले तर संसारातील दुष्ट प्रलोभनात किंवा आकर्षणात सहजच अडकत नाही. निर्भय जीवन जगू लागते. म्हणजे कालद्रव्य आहे ते. काळ म्हणणं त्याला स्थूल आहे, कारण कालद्रव्याचं परिणमन सगळ्या साही द्रव्यांमध्ये चालू आहे त्याचं कार्य. असं नाही आहे की काळ फक्त म्हटलं तर यमराज म्हटलं तर फक्त जीवालाच नेणारा काळ म्हणावं लागेल. पण साई द्रव्यांचं परिणमन चालू आहे, त्याच्यामध्ये मदत करणारं कालद्रव्य आहे. आणि प्रत्येक द्रव्याचा स्वकाल त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक द्रव्य स्वकालाने अनादि अनंत असतं. निष्कलंक. जर प्रत्येक द्रव्यात परिवर्तनशीलता व कालद्रव्य नसते तर सर्व लोक चित्राप्रमाणे कुटस्थ होऊन जाईल. म्हणजे परिणमन चालू आहे म्हणून तुम्हाला चेंजेस दिसत आहेत. जर नसतं तर असं सगळं स्थिर राहिलं असतं. म्हणजे तू इथं आहे तर इथंच बसला असता, मुंबईला गेला नसता. म्हणजे आपल्यात जे काय परिणमन चालू आहे ना ते दिसलंच नसतं. जसं चित्रामध्ये काय बदलत नाही तसं तुमच्या आयुष्यामध्ये पण काय बदललं नसतं जर कालद्रव्य नसतं तर. लोकातील ही सर्व विचित्रता पर्यायातील प्रेरणा शिल्लकच राहणार नाही. कालद्रव्यामुळे विश्वाचे परिवर्तन होते ना? होते का नाही?
नाही, कालद्रव्यामुळे. हा, असं म्हणायचं. सावधान राहायचं, सावधान. अरे वेड्या. सर्व द्रव्य स्वयंपरिवर्तन करीत असतात, त्यास कालद्रव्य असद्भुत व्यवहार नयाने निमित्त मात्र आहे. हां, सांग. कालद्रव्यामुळे माझे परिणमन झाले. कुठला नय? कुठला दोष? असंभव दोष. कारण कुठलंही द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करायला जात नाही. निरंजन, स्वतः सर्व द्रव्य परिवर्तन करीत असतातच, तर कालद्रव्याची गरजच काय? काय गरज? सर्व द्रव्य तर परिवर्तन करतायत, मग कालद्रव्याची काय गरज? निमित्त आहे, असतं तिथं. निमित्त म्हणून असावं लागतं कोणीतरी. उपादानातच कार्य होणार आहे, पण निमित्ताचं सुद्धा तिथं सद्भाव असतो. म्हणून निमित्ताच्या अपेक्षेने तिथं कालद्रव्य आहे. निरंजन, निष्कलंक. उपादान निज बल जहाँ, तहाँ निमित्त पर होय. भेद विज्ञान विधी यह, बिरला बूझे कोय. हे लक्षात घे बरे, जेथे उपादान असते तेथे निमित्त असतेच, असा वस्तूचा स्वभाव आहे. हे ज्ञान करून देण्यासाठी असद्भुत व्यवहार नयाने निमित्तरूप कालद्रव्यास स्वीकारणे आवश्यक आहे. परंतु कालद्रव्यास अप्रदेशी का म्हणतात? तर कालद्रव्य एक प्रदेशी आहे, बहुप्रदेशी नाही. म्हणजे अप्रदेशी पण म्हटलं जातं अन्य द्रव्यांच्या तुलनेमध्ये, कारण कालद्रव्य हे एक प्रदेशी आहे, अनेक प्रदेशी नाही. बाकीची सगळी द्रव्ये अनेक प्रदेशी आहेत, म्हणून त्याला एका अपेक्षेने अप्रदेशी सुद्धा म्हटलं जाणार. आणि जे ते द्रव्य परिणमन करत असताना त्याचं उपादान त्याच्यामध्ये आहे, पण निमित्त कोण न कोण असतं. ते कोण आहे? तर इथं कालद्रव्य आहे. थांबायचं आहे तुला? थांबायचं का? 4:45 वाजले. पाऊस येईल. उद्या घेऊ. हो, 1 दिवसात पूर्ण होणार आहे. जाणार. सहा द्रव्यांमध्ये हा मी स्वतंत्र जीवद्रव्य आहे. साही द्रव्यांपासून हा मी चेतनात्मा भिन्नच आहे. माझ्या परिणमनामध्ये मला अन्य द्रव्यांची आवश्यकता नाहीच. जाणण्यासाठी मला पराची गरज नाहीच. स्वभाव जाणा. माझे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव माझ्यामध्येच आहेत. मी परामध्ये नाही, परद्रव्य माझ्यामध्ये नाहीच. सर्व अवस्थांमध्ये हा मी जीव फक्त जाणणाराच आहे. ज्ञानमय स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंता.